कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर बहुतांश मुलांनी काय केलंय, बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला ट्राय करतायत। मग सगळ्या मुलांच्या मनातला प्रश्न की मी बेटरमेंट केल्यानंतर मी पुढच्या राऊंडसाठी तरी जातोय, परंतु माझी जी बेटरमेंट केल्यानंतर जी कॅप राऊंड 1ची जी सीट आहे ती रिझर्वड आहे का किंवा ती सिक्युअर आहे का, हे सगळ्या मुलांना पडलेला एक प्रश्न आहे। तर आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न काय की जी बेटरमेंट केलेली सीट आहे ती घेऊन मला कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 आणि कॅप राऊंड 4ला जाता येणार आहे का, किंवा कोणत्या कंडिशनमध्ये मी ते बेटरमेंट अलाउ करू शकत नाही किंवा पुन्हा ती सीट घेऊ शकत नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। खरं तर बेटरमेंटचे जे नियम आहेत ना ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत, तुम्ही ते समजून घेणं गरजेचं आहे। मी शक्य तितक्या सोप्या आणि सोप्या भाषेमध्ये आजचे जे बेटरमेंटचे जे नियम आहेत ते तुम्हाला समजावून सांगेल, जेणेकरून त्याची एक आयडिया येईल की तुमच्या हातून पुढच्या कॅप राऊंड 2 जो आपला येणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या हातून कुठलीही मिस्टेक होऊ नये। त्यामुळे शक्य असेल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक बघा, तुमच्या पेरेंट्ससोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या पुढच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना बेटरमेंटचे नियम आणि कॅप राऊंड 2, 3, 4 याच्यासाठी सीट अलॉटमेंटचे जे काही नियम्स आहेत ते सगळे मी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। आता सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न की कॅप राऊंड 1चं जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर झाल्यानंतर मुलांच्या समोर काय होतं, तर 4 ऑप्शन्स होते। पहिला म्हणजे काय, ज्यांना पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं झालं आहे त्यांना ऑटो फ्रीज झालेलं आहे आणि काही मुलांनी फ्रीज केलं आहे। आता ज्या मुलांचं कॉलेज ऑटो फ्रीज झालं आहे आणि ज्या मुलांनी फ्रीज केले अशा मुलांनी काय करायचं आहे, तर 3 दिवसांमध्ये म्हणजे 3 ऑगस्टपर्यंत त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। मग ते करण्याआधी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करावं लागतं, त्याची 1000 रुपये फी पे करावी लागते, सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि 3 ऑगस्टपर्यंत त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं। हे होतं ऑटो फ्रीज आणि ज्या मुलांना फ्रीज झाले कॅप राऊंड 1 मध्ये त्यांच्यासाठी। आता ज्या मुलांना कॅप राऊंड 1 मध्ये एकही सीट अलॉट झाली नाही ते तरी डायरेक्टली कॅप राऊंड 2चा फॉर्म जो आहे ना तो भरू शकतात। आता राहिला प्रश्न कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉट झालेली आहे आणि ती मुलांनी ज्यांनी बेटरमेंट केले, मग बेटरमेंट केलेल्या मुलांनी काय करायचं आहे, ज्यावेळी तुम्ही पुढच्या राऊंडला जाताय तर पहिली स्टेप तुम्ही तुमच्या लॉग इनमधून सेल्फ व्हेरिफिकेशन तुमचं कंप्लीट झालं पाहिजे। दुसरा आहे तुमची सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे 1000 रुपये ती पे केली पाहिजेत, त्यानंतर बेटरमेंट हा ऑप्शन निवडला पाहिजेत आणि शेवटी जे सीट ॲक्सेप्टन्स लेटर आलं होतं ते तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे। ठीक आहे, इतकी गोष्ट तुम्हाला करायची आहे बेटरमेंट निवडल्यानंतर, म्हणजे बेटरमेंटमधून तुम्ही पुढच्या राऊंडला कॅप राऊंड 2ला तुम्ही तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे तो भरू शकता। आय होप कॅप राऊंड 1 पर्यंतची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला समजली असेल। कॅप राऊंड 2ला ऑप्शन फॉर्म कुणाला भरता येतो, ज्या मुलांना एकही कॉलेज अलॉट झालं नाही त्यांना, किंवा कॅप राऊंड 1 मध्ये ज्यांनी बेटरमेंट केले त्यांना, या दोघांना कॅप राऊंड 2ला ऑप्शन फॉर्म भरता येतो। आता येतो पुढच्या प्रश्नावरती, कॅप राऊंड 2 साठी नियम काय। कॅप राऊंड 2 साठी सुद्धा सिंपल तेच आहेत। समजा कॅप राऊंड 2ला तुम्ही लिस्ट भरली, ठीक आहे, आणि त्या लिस्टमधले पहिल्या 3 ऑप्शनमधले एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल आणि तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेता येईल, तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही। ओके, म्हणजे कॅप राऊंड 3 आणि 4ला जाता येणार नाही, तुम्हाला त्याच कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल। आता कॅप राऊंड 2ला ज्यावेळी तुम्हाला एखादी सीट अलॉट झालेली आहे तर ज्या मुलांना फ्रीज करायचं आहे ते सुद्धा त्यांनी फ्रीज ज्या मुलांनी निवडणार आहेत कॅप राऊंड 2 नंतर त्यांनी सुद्धा त्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। ठीक आहे, समजा आता ऑप्शन राहिला 2, ठीक आहे, कॅप राऊंड 2 मध्ये एखादं कॉलेज तुम्हाला कोणतं तरी नवीन कॉलेज मिळाले आणि एखादं कॉलेज मिळालं नाही, असे 2 ऑप्शन्स तुमच्यासोबत राहतात। म्हणजे उदाहरणच सांगतो, समजा एखाद्या मुलाने कॅप राऊंड 1 मधून बेटरमेंट केला, तो कॅप राऊंड 2ला गेला। कॅप राऊंड 2ला 2 सिच्युएशन्स आहेत, त्याला एकतर कोणतं तरी नवीन कॉलेज मिळालं आहे, म्हणजेच काय कॅप राऊंड 1 मध्ये एक कॉलेज होतं, कॅप राऊंड 2ला त्याला दुसरं कॉलेज मिळालं आहे, त्यावेळी त्याची कॅप राऊंड 1ची जी सीट होती ऑटोमॅटिकली कॅन्सल झालेली आहे। म्हणजेच काय, एवढं लक्षात ठेवा, जर हा तुमचा हात असेल तर या हातावरती किंवा तुमच्या हातामध्ये ॲट अ टाईम जी रिसेंट अलॉटमेंट कॉलेज आहे तेच फक्त राहणार आहेत। मागचं जे सीट होती कॅप राऊंडची ती कम्प्लिटली तुमचं ते कॅन्सल होणार आहे। ठीक आहे, म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं होतं, कॅप राऊंड 2ला तुमच्या लिस्टमधून दुसरं कोणतं तरी कॉलेज मिळालं तर कॅप राऊंड 1ची सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि कॅप राऊंड 2ची जी नवीन सीट आहे ती तुमच्याकडे राहणार। ठीक आहे, आणखीन एक, समजा कॅप राऊंड 1ला तुम्हाला बेटरमेंट केलं आणि कॅप राऊंड 2ला तुम्ही गेलात, कॅप राऊंड 1ला एखादी सीट मिळाली होती, कॅप राऊंड 2ला तुम्हाला एकही सीट अलॉट झाली नाही, मग तशा सिच्युएशनमध्ये कॅप राऊंड 2ला एकही जर सीट मिळाली नसेल तर तुम्ही कॅप राऊंड 1ची जी सीट आहे ती तुम्ही घेऊ शकता, ती तुमची रिझर्वड सेफ आहे।
आय होप सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. कॅपराऊंड 1ला तुम्ही बेटरमेंट करून ज्यावेळी कॅपराऊंड 2ला गेलात, कॅपराऊंड 2ला कोणतीही सीट तुम्हाला मिळाली नाही, तर तुम्ही कॅपराऊंड 1ची जी सीट आहे ती तिथं ॲडमिशन घेऊ शकता किंवा ती सीट पुढं घेऊन तुम्ही पुन्हा बेटरमेंट करून कॅपराऊंड 3ला जाऊ शकता. समजा जर तुम्हाला एखादे नवीन कॉलेज मिळालं कॅपराऊंड 2मध्ये, कॅपराऊंड 1ला बेटरमेंट केलं होतं, कॅपराऊंड 2ला गेलात, नवीन कॉलेज मिळालं, तर कॅपराऊंड 1ची सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार. मग कॅपराऊंड 2साठी स्ट्रॅटेजी काय आहे, तर जे कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा चांगलीच कॉलेजेस तुम्ही कॅपराऊंड 2च्या कॉलेज लिस्टमध्ये भरा. ज्या कॉलेजमध्ये जायचं नाही आहे, जिथे ॲडमिशन घ्यायचं नाही, अशी कॉलेजेस कॅपराऊंड 2मध्ये आपल्या लिस्टमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्या. कारण का होईल असं, समजा कॅपराऊंड 2ला तुम्हाला एखादं कॉलेज मिळाले, कॅपराऊंड 1ला एखादं कॉलेज मिळाले आणि कॅपराऊंड 2ला तुम्ही म्हणजे कॉलेजसाठी ट्राय करताय आणि चुकून ज्या कॉलेजला जायचं नाही आहे किंवा लोअर कट ऑफचं कॉलेज जर तुम्ही लिस्टमध्ये ॲड केलं तर ते तुम्हाला मिळेल आणि जे कॅपराऊंड 1चं चांगलं कॉलेज होतं ते हातातून जाईल. ठीक आहे. आय होप ही गोष्ट बेटरमेंटचा पहिला नियम तुम्हाला समजला असेल. पुढच्या कॅपराऊंडमध्ये जर एखादी सीट भेटली नाही तर मागच्या कॅपराऊंड 1ची जी सीट होती बेटरमेंट केलेल्या मुलांसाठी तिथे जाऊन ॲडमिशन घेता येतं आणि जर तुम्हाला नवीन सीट भेटली एखाद्या कॅपराऊंडमध्ये तर मागच्या जे कॅपराऊंडची सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार. हे होतं कॅपराऊंड 2. आता तुम्हाला ज्या मुलांना कॅपराऊंड 3ला जायचं आहे, मग ज्या मुलांना एकही सीट कॅपराऊंड 2मध्ये अलॉट झाली नाही आहे किंवा नवीन एखादी सीट अलॉट झाली कॅपराऊंड 2मध्ये, तर अशी मुलं कॅपराऊंड 3ला पार्टिसिपेट करू शकतात. ठीक आहे. परत बेटरमेंट करायचं आणि परत जाता येतं. म्हणजेच काय सिनेरिओ काय होईल, तर कॅपराऊंड 1ला एखाद्या सिच्युएशनमध्ये काय होईल, तर कॅपराऊंड 1ला सीट मिळाली होती, बेटरमेंट केलात, कॅपराऊंड 2ला गेलात, कॅपराऊंड 2ला एखादी नवीन सीट मिळाली, ओके, म्हणजे कॅपराऊंड 1ची सीट होती ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली, तर तुम्ही ती नवीन मिळालेल्या सीटसाठी सुद्धा बेटरमेंट करून कॅपराऊंड 3ला जाऊ शकता. ठीक आहे. दुसरी सिच्युएशन काय, कॅपराऊंड 1ला एखादी सीट मिळाली होती, बेटरमेंट केलात, कॅपराऊंड 2ला गेलात, कॅपराऊंड 2ला एखादी नवीन सीट मिळाली नाही, कॅपराऊंड 1ची जी सीट होती तीच राहिली तुमच्याकडे, तर तुम्ही परत बेटरमेंट करून कॅपराऊंड 3ला जाऊ शकता. ठीक आहे. आता येतो कॅपराऊंड 3ला. कॅपराऊंड 3ला पण सेम नियम आहेत, वेगळं काही नाही. पहिली 6 जे कॉलेजेस आहेत तिथं जर ॲडमिशन मिळालं तर ऑटो फ्रीज होणार आणि पहिल्या 6 ऑप्शन्समध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. दुसरं आहे म्हणजे काय, ज्या मुलांना वाटतं की मला कॅपराऊंड 3मधून जे कॉलेज मिळाले तिथं ॲडमिशन घ्यायचंच आहे, त्यांनी फ्रीज निवडा, त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करा. ऑटो फ्रीज आणि फ्रीज करणारे विद्यार्थी त्याच कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करतील त्या दिलेल्या वेळेमध्ये. ठीक आहे. राहिला प्रश्न कॅपराऊंड 3चा. ठीक आहे. आता कॅपराऊंड 3मध्ये सिच्युएशन काय आहे, तर समजा कॅपराऊंड 1मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं, बेटरमेंट केलात, कॅपराऊंड 2ला गेलात, कॅपराऊंड 2ला एखादं नवीन कॉलेज मिळालं, कॅपराऊंड 1ची सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल राहिली, त्यामुळे कॅपराऊंड 2चं कॉलेज सध्या आहे, परत बेटरमेंट केलात, कॅपराऊंड 3ला गेलात, कॅपराऊंड 3ला गेल्यानंतर एक पण सीट नवीन अलॉट झाली नाही, याचा अर्थ कॅपराऊंड 2ची जी सीट आहे ती तुमच्याकडे राहणार. ठीक आहे. जर कॅपराऊंड 3ला नवीन कोणती तरी सीट अलॉट झाली तर कॅपराऊंड 2ची जी सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार. ठीक आहे. त्यामुळे सिम्पल आहे, बेटरमेंटचा नियम इतका सिम्पल आहे. एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळी एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या कॅपराऊंडमध्ये नवीन कॉलेज तुम्हाला अलॉट होतं कोणत्याही कॅपराऊंडमध्ये, त्यावेळी जे मागच्या कॅपराऊंडचं जे कॉलेज होतं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. ठीक आहे. असं तुम्हाला विचारलं जात नाही की तुम्हाला हे कॉलेज हवं की हे हवं, मागच्या कॉलेजचं जे कॅपराऊंडचं जे कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. आणि समजा एखाद्या कॅपराऊंडमध्ये तुम्हाला नवीन कॉलेज अलॉटच झालं नाही, तर जे मागच्या कॅपराऊंडचं जे कॉलेज आहे ज्याच्या थ्रू तुम्ही बेटरमेंट केली होती तिथं तुमची सीट रिझर्वड आहे, तिथं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. सो कॅपराऊंड 3साठी समजलं असेल की कॅपराऊंड 3मध्ये समजा एखादी मुलाला अलॉटमेंट झाली नाही तरी सुद्धा ते कॅपराऊंड 4ला जाऊ शकतात परत बेटरमेंट करून. समजा नवीन कॉलेज अलॉट झालं तर ते बेटरमेंट करून परत कॅपराऊंड 4ला जाऊ शकतात, मात्र मागची जी बेटरमेंटची कॉलेज होतं ती तुमची कॅन्सल होणार. ठीक आहे. आणि आता शेवटचा येतो कॅपराऊंड 4. कॅपराऊंड 4मध्ये जे कॉलेज तुम्हाला मिळेल, ठीक आहे, ते तुम्हाला कन्फर्म तिथे ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. मग कॅपराऊंड 4ला काय सिच्युएशन होतील, तर कॅपराऊंड 4ला तुम्हाला एखादं नवीन कॉलेज मिळेल, म्हणजेच काय, जे तुम्हाला कॅपराऊंड 4ला कॉलेज मिळेल तिथंच जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. मागचं जे कॉलेज होतं कॅपराऊंड 3, 2 किंवा 1चं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होईल. समजा कॅपराऊंड 4ला नवीन कॉलेज अलॉटच झालं नाही तर काय होईल, जे तुमचं रिसेंट कॉलेज अलॉट झालं होतं मग ते कॅपराऊंड 3ला, कॅपराऊंड 2ला किंवा कॅपराऊंड 1ला, तर तिथं तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल. ठीक आहे. एवढं सिम्पल. आता मला माहिती आहे की थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. जर वाटत असेल की व्हिडिओ थोडा म्हणजे खूपच कॉम्प्लिकेटेड झाला आहे, पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. समजून घ्या ही प्रोसेस काय आहे, बेटरमेंटचे नियम मी संक्षिप्त स्वरूपात पुन्हा एकदा सांगतो. बेटरमेंटचे 2 सिम्पल नियम आहेत. पहिला नियम काय, समजा या माझ्या हातावरती ॲट अ टाईम माझ्याकडे फक्त एकच कॉलेज राहणार आहे. ठीक आहे. म्हणजेच
मी कॅपराऊंड 1ला मला एखादं कॉलेज मिळाले, मी बेटरमेंट करून म्हणून पुढच्या कॅपराऊंडला जातोय, मला पुढच्या कोणत्याही कॅपराऊंडला एखादं नवीन कॉलेज मिळालेलं कॉलेज सोडून एखादं नवीन कॉलेज मिळालं, त्यावेळी माझं जे मागचं जे कॉलेज होतं कॅपराऊंड 1चं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. हा पहिला नियम. दुसरा नियम, कॅपराऊंड 1ला मी बेटरमेंट करून पुढच्या राऊंडला जातोय, पुढच्या राऊंडला मला कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही आहे, ठीक आहे, कोणतंच कॉलेज मिळालं नाही, तर काय करू शकतो, जे कॉलेज माझ्याकडे मागच्या कॅपराऊंडमध्ये होतं तिथं जाऊन मला ॲडमिशन घेता येतं. ती सीट तुमची सेफ आहे, तिथं तुम्ही जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. हे सिंपल 2 नियम आहेत, ते तुम्ही समजून घ्या. आय होप हे बेटरमेंटचे जे नियम्स आहेत ना ते तुम्हाला समजले असतील. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं, घाबरून जाऊ नका, जी बेटरमेंट केलेली सीट आहे ती सिक्युअर आहे. फक्त तुमचं जे सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे ते व्यवस्थित तुमच्याकडे ठेवा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणखीन एक महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, या कॅपराऊंड प्रोसेसमध्ये व्यवस्थित काळजीपूर्वक सामील व्हा. ठीक आहे, आता कॅपराऊंड 1चा अलॉटमेंट झालेला आहे, कॅपराऊंड 2ला ज्यावेळी तुम्ही लिस्ट भरणार आहात त्यावेळी काळजी काय घ्यायची आहे, मिळालेल्या कॉलेजपेक्षा जी चांगली कॉलेजेस आहेत ना तीच फक्त लिस्टमध्ये ठेवायची, बाकी कुठलीही कॉलेजेस ठेवू नका. ज्या कॉलेजमध्ये मला जायचं नाही आहे किंवा ते बघूया घेऊया असे एक्सक्युजेस देऊ नका. फक्त मिळालेल्या कॉलेजच्या वरची कॉलेजेस ज्यांचे कट ऑफ हाय आहेत आणि जिथे ॲडमिशन तुम्हाला भेटलं तर घ्यायचीच आहेत अशीच कॉलेजेस लिस्टमध्ये ठेवा. आय होप तुम्हाला याच्याबद्दल एक ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराऊंड 2साठी एक वेगळा व्हिडिओ बनवेल, परंतु तुर्तास बेटरमेंटचे जे नियम आहेत ना ते तुम्हाला समजायचं आहे. आणखी एक शेवटची इम्पॉर्टंट गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करू शकता. पर्सनल काउन्सिलिंग बॅचचे रजिस्ट्रेशन चालू आहे, जेणेकरून कॅपराऊंड 2साठी तुम्हाला लिस्ट वगैरे प्रोव्हाइड करणं, डाऊट सपोर्ट असेल, तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत प्रत्येक स्टेप वाईज गायडन्स असेल आणि शेवटी स्पॉट आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स असेल, याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, नक्की जॉईन करा. तुमच्या पर्सेंटाला कोणतं बेस्ट कॉलेज मिळवता येईल यासाठी नक्की प्रयत्न करूया. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.